डान्स ड्रामा सिंगिंग धमाल विसराल तुम्ही टेन्शन खुशाल ज्ञान माहिती मनोरंजनासन कलेचे इंद्रधनुष्य नवरंग घेऊया दिग्गजांच्या गप्पा गोष्टींचा आनंद आरआरसीचा कलारंग। नमस्कार, आरआरसी प्रस्तुत कलारंगच्या या भागात मी संजय पाटील आपणा सर्वांचे स्वागत करतो। विविध कलांनी रंगलेल्या व्यक्तिमत्वांचे इंद्रधनुष्य नवरंग आरआरसीची मालिका कलारंग। रसिक हो, आजच्या आपल्या कलारंगच्या भागात एक असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे जे सामाजिक दायित्व जोपासणारं, समाज ऋण फेडणारं व्यक्तिमत्व आहे। जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले। खऱ्या अर्थानं भारत हा संस्कृती प्रधान देश। भारतामध्ये आधी एकत्र कुटुंब पद्धती होती, नंतर ती विभक्त कुटुंब पद्धती व्हायला लागली आणि कालांतराने आज अशी अवस्था आहे की हम दो हमारे दो किंवा आम्ही नवरा बायको आणि आमची मुलं या व्यतिरिक्त आम्हाला कोणी नको असतं। एखादा पाहुणा जर 2-3 दिवस आपल्याकडे आला तर आपल्याला तो नकोसा होतो। पण एक व्यक्तिमत्व असं आहे जे अशा येणाऱ्या पाहुण्यांना स्वतःहून आपल्याकडे आणतात, त्यांची सेवा शुश्रूषा, त्यांचा पूर्ण देखरेख करतात। असं एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे, माननीय गणेशजी काळकर। गणेशजी काळकर यांचं आरआरसीच्या वतीने मी स्वागत करतो। धन्यवाद। नमस्कार। चला तर आपण चर्चेकडे वळूयात। सरांविषयी सांगायचं झाल्यास तर असं व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे। आपण चर्चेला सुरुवात करूया। सर, आपलं हे जे उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालिकाश्रम आहे, तर ही संस्था निर्माण करावी, तर याची संकल्पना आपल्या मनात कशी आली व केव्हा रुजली? मी बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आणि अगदी तारुण्याच्या काळामध्ये विश्व हिंदू परिषदेच्या जबाबदारी घेऊन समाजाचं काम करावं याकरता प्रेरणा घेऊन कामाला लागलो। बरोबर। आणि जेव्हा समाजामध्ये काम करताना म्हणजे 1993 पासून मी या कामामध्ये आहे आणि आपला हा जो प्रकल्प आहे हा 2010ला आपण हा प्रकल्प हातात घेतलेला आहे। हा जो मधला काळ गेला, या काळामध्ये जेव्हा विभिन्न समस्या समाजाच्या आपल्या समक्ष यायला लागल्या आणि काम करताना आपण जेव्हा असा प्रयत्न करतो की या देशाचं भविष्य हे उज्ज्वल असलं पाहिजे, हा सगळा समाजाचा सोबत विकास झाला पाहिजे, हा जेव्हा मी विचार करतो तेव्हा असं लक्षात आलं की ही जी रस्त्यावर फिरणारी मुलं आहेत किंवा ही नकोशी असलेली जी बाळं आहेत, जसं आत्ता आपण सांगितलं की समाजाचा आपला जो एक एकत्रित कुटुंबाची जी पद्धती, आपली संस्कृती जी होती त्यापासून आपण थोडे कुठेतरी दूर चाललो आहोत आणि अशी बाळं जी आहेत ते ज्यांना कोणी नाही किंवा परिस्थितीने ती एकटी पडलेली आहेत, त्यांना स्वीकारणारं कोणी नाही, तर अशा बाळांना कोण स्वीकारेल? आणि जेव्हा अशी बाळं कोणी स्वीकारणार नाही आणि ते समाजामध्ये असे अनवाणी जर फिरतील तर समाजाचं जे स्वास्थ्य आहे हे व्यवस्थित होईल याची काही शाश्वती आपल्याला वाटत नव्हती। आणि ही प्रेरणा घेऊन की ह्या मुलांचं काहीतरी आपण भविष्य उज्ज्वल केलं पाहिजे, तर हा समाज विकसित होऊ शकेल पूर्ण अर्थाने। आणि हा विचार हातात घेऊन विश्व हिंदू परिषदेच्या वतीने मी एकटा हा काम करत नाही, तर हे सगळं कार्य आपलं सगळं संघटन म्हणून आम्ही सगळं करत असतो आणि सगळ्या आमच्या संघटनेचे जे काही कार्यकर्ता आहेत त्यांनी आणि आम्ही सगळ्यांनी सोबत राहून हा प्रकल्प हाती घेण्याचं आम्ही ठरवलं। जेणेकरून या प्रकल्पामध्ये सुरुवातीला आम्हाला याची माहिती नव्हती, याची कायदेविषयक माहिती नव्हती, परंतु भावना आमची चांगली होती की या भावनेतून आपल्याला हे काम हातात घेतलं पाहिजे की मुलांचं संगोपन झालं पाहिजे, यांनासुद्धा घर मिळालं पाहिजे, कारण ही जर अशी फिरली तर पुढे भविष्य चांगलं राहणार नाही। आणि या भावनेतून आपण हा प्रकल्प हातामध्ये घेतला आहे। अगदी बरोबर। पण ही संकल्पना, हे विचार मनामध्ये रुजण्यासाठी सद्सद्विवेक बुद्धी व सदहृदय मन असावं लागतं। ते आपल्यासारख्या व्यक्तींचं आहे हे जाणून आम्हाला फार आनंद झाला। सर, मला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की हे प्रकल्प, हे जे 2 प्रकल्प आहेत, उत्कर्ष शिशुगृह आणि गायत्री बालिकाश्रम, हे नेमकं चालतात कसे? म्हणजे याची आर्थिक व्यवस्था कशी होते? प्रथमतः आपण पूर्णतः आर्थिक व्यवस्थेवर न जाता
त्या प्रकल्पाची काही संकल्पना कशी आहे, तर ही जी प्रकल्प आहेत, प्रकल्प सरकारची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेला अधीन राहून, सरकारची जी जे ॲक्ट जो आहे त्या ॲक्टला अधीन राहून हे प्रकल्प चालवले जातात. आपली भावना प्रांजळ सोज्वळ असली तरी शासनाच्या नियमामध्ये राहून आपल्याला हे प्रकल्प चालवावे लागतात. आणि म्हणून आपली गायत्री ग्राम विकास शिक्षण संस्था आणि तसंच जनजागृती जनविकास शिक्षण संस्था या दोन्ही संस्थांच्या वतीने आपण माननीय बालकल्याण समिती, माननीय बालविकास आपला जो भाग येतो, एक मंत्रालय येतं, त्याचं आपल्याला कार्यालयातून मान्यता घ्यावी लागते. आणि त्या मान्यता घेऊन दोन्ही प्रकल्पांची आपण सुरुवात केलेली आहे. जनजागृती जनविकास शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उत्कर्ष शिशुगृह नावाचा एक जो छोटा प्रकल्प चालतो, तो 0 ते 6 वर्षाच्या वयोगटातील जी लहान बाळं आहेत, जी नकोशी बाळं आहेत, ज्यांना सांभाळ करणारं कोणी नाही किंवा कुठल्या तरी विपरीत घटनेतून जी जन्माला आलेली असतात, ज्यांना आईवडिलांनी त्यांना सोडून दिलेलं असतं, अशा मुलांकरता आपण हा प्रकल्प चालवतो. या प्रकल्पाला आपल्याला 10 मुलांची मान्यता तसेच ॲडॉप्शनची सुद्धा मान्यता आहे. आणि आपण दुसरा प्रकल्प जो गायत्री ग्राम विकास शिक्षण संस्थेच्या माध्यमातून चालवतो, तो 7 ते 18 वर्षाच्या वयोगटातल्या केवळ मुली, ज्या मुलींना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे, शासनाच्या भाषेमध्ये, कायद्याच्या भाषेमध्ये ज्याला असं म्हणतात की काळजीची आणि संरक्षणाची ज्यांना गरज आहे ज्या मुलींना, त्या केवळ मुलींसाठी 100 मुलींचा मान्यता प्राप्त हा आपला प्रकल्प आहे. प्रकल्पाची आपली जी जागा आहे ती 17,000 फूट जागेमध्ये एक जवळपास 11,000 स्क्वेअर फीटचं आपलं बांधकाम आहे. त्या बांधकामामध्ये मुलींची सगळ्या व्यवस्था राहण्याची पूर्ण केलेली आहे. लहान बाळांची सुद्धा एक व्यवस्था हॉलमध्ये केलेली आहे. त्या हॉलमध्ये AC पासून सगळ्या सुरक्षा, त्यांची आरोग्य चांगलं राहील याची काळजी घेण्याचा सुद्धा व्यवस्था केली गेलेली आहे. हे प्रकल्प चालवत असताना त्याची जी नियमावली आहे त्या नियमावलीचं पालन करावं लागतं. जसं मी आपल्याला सांगितलं की जनजागृती जनविकास शिक्षण संस्थेचा आपला जो उत्कर्ष शिशुगृह हा जो प्रकल्प आहे त्याला ॲडॉप्शनची सुद्धा मान्यता आहे. तर ॲडॉप्शन ही सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्सेस अथॉरिटी नावाची जी सेंट्रल गव्हर्नमेंटची यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या माध्यमातूनच आपण बाळ दत्तक देऊ शकतो. कुठल्याही संस्थेला भारतातल्या डायरेक्ट बाळ दत्तक देण्याची मान्यता नाही. तर त्याला त्यांच्या नियमाला अधीन राहून त्याचा कायदेशीर पद्धतीने त्याचा रजिस्ट्रेशन करून ज्या परिवाराला बाळ दत्तक घेण्याचं आहे, जे उत्सुक आहेत, जे परिवार ज्यांना बायोलॉजिकल बाळ नाहीत किंवा असे सुद्धा व्यक्ती लोक आहेत की ज्यांना बायोलॉजिकल बाळ असताना सुद्धा मला मुलगा आहे, मला मुलगी पाहिजे आहे, मला मुलीचं, माझ्या मनामध्ये मुलींबद्दल विशेष प्रेम आहे, पण मला मुलगी घ्यायची आहे, दत्तक घ्यायची आहे, विशेष करून कुणाचं तरी मला बाळ स्वीकारायचं आहे, असे मोठ्या मनाचा मोठेपणा असलेले सुद्धा परिवार आपल्यापर्यंत येतात. त्यांना आपण सांगतो रितसर की तुम्ही सेंट्रल ॲडॉप्शन रिसोर्सेस अथॉरिटीच्या वेबसाईटवर जा आणि रितसर त्याचा तुम्ही रजिस्ट्रेशन करा. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला जवळपास 1 वर्ष लागतं. 1 वर्षानंतर त्यांना काराच्या माध्यमातून बाळ शो केलं जातं आणि मग नंतर ते बाळ त्यांना मिळत असतं. ही झाली जनजागृती जनविकास शिक्षण संस्थेची पद्धत. आपल्याकडे बाळं येतात कशी, बाळ येण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा वेगळी आहे. बाळ येण्याची प्रक्रिया 2 प्रकारे होते, एक तर सरेंडर, एक तर अबेंडन. सरेंडरमध्ये कसं असतं की ज्या परिवाराला बाळ नको आहे किंवा जी मुलगी आहे काही विपरीत परिस्थितीमुळे तिला बाळ आई व्हावं लागलं पण आई होण्याची तिची सध्याची सामाजिक स्थिती नाही, अशा मुलींना सुद्धा ते बाळ झालेलं आहे तर ते बाळ आपल्याकडं ते सरेंडर केलं जातं, म्हणजे ते आपल्याला आणून आपल्या स्वाधीन केलं जातं, त्याला आपण सरेंडर म्हणतो. आणि अबेंडन म्हणजे दुर्दैव आहे समाजाचं की असेही सुद्धा लोक आहेत की जे काही लोक अशी आहेत की ज्यांना बाळासाठी जे स्वतः तरसतात त्यांना बाळ मिळत नाही, बरोबर, बाळ होत नाही बायोलॉजिकली. परंतु अशी लोक आहेत की ज्यांना बाळ झालं त्यांना स्वीकारायचं नाही आहे आणि समाजाच्या भीतीपोटी ते त्यांची इतकी सुद्धा माणुसकी जोपासत नाहीत की ते बाळ एखाद्या संस्थेपर्यंत नेऊन देतील. ते दवाखान्यामध्ये सोडतात, रस्त्याच्या कडेला सोडतात, कचरा कुंडीत टाकतात, बसस्टँडवर सोडून देतात. अशा प्रकारची लोकं असतात. आणि मग अशी जी बाळ सापडतात ही विभिन्न मार्गाने बालकल्याण समिती आहे, पोलीस डिपार्टमेंट आहे, आरोग्य व्यवस्था आहे किंवा समाजातले जे सुजाण नागरिक आहेत त्यांच्या कोणाच्याही माध्यमातून हे बाळ प्रकल्पापर्यंत येतं. बाळ प्रकल्पापर्यंत आल्यानंतर ते 60 दिवसांपर्यंत त्याची जी प्रक्रिया आहे कायदेशीर प्रक्रिया ती पूर्ण केली जाते आणि मग नंतर त्याला कायदेशीर नोटीस आपण जे समाज माध्यमांपर्यंत पोहोचवतो आणि नंतर ते बाळाला दत्तक देण्यासाठी ते फ्री केलं जातं. आणि मग ते काराच्या पोर्टलवर जाऊन काराच्या पोर्टलवर गेल्यावर त्याला बाळ दत्तक देण्याची जी प्रक्रिया आहे त्याला सुरुवात होत असते. असे दोन्ही प्रकल्प आपण चालवतो. परंतु प्रकल्प चालवत असताना आपल्या दोन्ही प्रकल्पांना शासकीय ग्रँट नाही, नियम आपल्याला सगळे लागू आहेत, आपण शासनाच्या मान्यतेमध्ये राहून काम करतो. पण दोन्ही प्रकल्प आपण समाजाच्या भरोश्यावर चालवत असतो.
आणि अपेक्षितही नाही. हे समाजाचं दायित्व आहे, सरकारने केलं पाहिजे अशी अपेक्षा नाही. आणि आम्ही म्हणून नेहमी सरकारकडे पैशाचा तकादा लावा किंवा ग्रँट मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा आम्ही केला जात नाही. 2010 पासून सर आपल्या इथे हा प्रकल्प सुरू झालेला आहे. मी सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून सगळ्यांना, आपल्या चॅनलच्या माध्यमातून, की जरी आपल्याला आज 11 वर्षे पूर्ण झालेले आहेत, येणाऱ्या 24 तारखेला आपला वर्धापन दिवस, जो 11वा वर्धापन दिवस आपण साजरा करण्यासाठी आपण आता सज्ज झालेलो आहोत, प्रकल्प सज्ज झालेला आहे. तर तरीसुद्धा आम्ही कुठल्याही प्रकारची ग्रँट मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करून ग्रँट मिळवा आणि पैसे मिळवा यासाठी आम्ही प्रयत्नरत कधीही राहिलेलो नाही. तर ही जाणीव समाजाला आम्ही करून दिली की हे आमचं दायित्व आहे, समाजाचं दायित्व आहे. आणि म्हणून आम्ही समाजाला प्रवृत्त करतो, वेगवेगळे कार्यक्रम घेतो, वेगवेगळ्या भागातल्या लोकांना एकत्रित करतो, कधी शिक्षकांना बोलवतो, कधी वकिलांना बोलवतो. त्यांना बोलवून त्यांना सांगतो की आपण स्वीकारलं पाहिजे. कुठेतरी आम्ही आमच्या मुलांसोबत, ही मुलंसुद्धा जी आहेत ती आमच्या समाजाचा भाग आहेत आणि आमच्या मुलांचं स्वास्थ्य, आमच्या मुलांचं भविष्य जर आम्हाला उज्ज्वल करायचं असेल तर आम्हाला या मुलांचं भविष्यसुद्धा जोपासावं लागेल, ही जाणीव करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. सर, मला सांगताना खूप आनंद होतो की आज प्रकल्पामध्ये कुठल्याही गोष्टीची, छोटीशी गोष्ट असो मोठी गोष्ट असो, कुठल्याही गोष्टीची कमी आपल्या प्रकल्पामध्ये नाही. समाज भरभरून देत असतो. आणि जेव्हा मला हे काम करताना लोक भरपूर आजकाल बोलताना चर्चा होतात की समाज असा झाला, समाज विखुरला, समाजाला माणुसकी नाही. मी म्हणेल असं चुकीचं आहे. समाजामध्ये खूप मोठी माणुसकी अजून शिल्लक आहे. फक्त आपलं कर्तव्य आहे की आम्ही आमचं जे काम करतो ते समाजापर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्हाला यश मिळालं. लोकांमध्ये विश्वास निर्माण जो आपण करू शकतो, तो जर आपण विश्वास निर्माण केला तर समाज आपल्याला कुठलीही गोष्ट कमी पडू देत नाही. आणि म्हणून समाज वेगवेगळ्या योजना आपण राबवतो आपल्या संस्थेच्या माध्यमातून. जसं यशोदा दत्तक पालक योजना आहे, त्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणाचा खर्च मात्र 15,000 रुपये आपण एखाद्या परिवाराकडनं घेतो. मुलगा मुलगी आपल्या प्रकल्पात राहत असते, पण त्याचा शिक्षणाचा जो खर्च आहे आपण एका परिवाराला प्रवृत्त करतो की तुम्ही या मुलीला दत्तक घ्या, त्याचा शिक्षणाचा खर्च तुम्ही घ्या, स्वीकारा. आणि परिवार येतात, आनंदाने तो स्वीकारतात. आम्ही तिथपर्यंत थांबत नाही. तर त्या मुलींचा वाढदिवस, त्या परिवारामध्ये असलेले छोटे मोठे कार्यक्रम, उत्सव, यामध्ये एकमेकांची सांगड घालतो आणि त्यांचं सगळ्या दोघांचं, परिवाराचं आणि त्या बाळाचं ते नातं एक जोपासण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्या मुलीच्या मनामध्ये मी एकटी आहे, मला कुणी नाही, ही भाव रुजणार नाही. बरोबर. आणि मी या परिवाराचं, माझं कोणतरी मला विचारणारं आहे म्हणून तिच्या वाढदिवसाला आपण तो परिवार येऊन त्याचा वाढदिवस सुद्धा साजरा करतो. सर, असा आपला एक छोटासा उपक्रम तो आहे. त्यानंतर आपण अन्नदान योजना चालवतो. आपल्या आपण बरेच आज समाजामध्ये वाढदिवस साजरे करण्याची पद्धत आहे, मोठे मोठे वाढदिवस साजरे केले जातात, परंतु खूप पैसे खर्च केले जातात. आम्ही मंगल निधी म्हणून त्यांच्याकडे जातो, त्यांना विनंती करतो की तुमच्या वाढदिवसाला तुम्ही किमान एका दिवसाचं जेवणाचा खर्च तुम्ही स्वीकारा. मात्र 6,100 रुपये घेऊन एका दिवसाचा जेवणाचा खर्च आपण स्वीकारतो. आणि त्यांना आलेल्या जे परिवार आहेत, ज्यांचा वाढदिवस आहे, त्यांना तिथे सन्मान देतो, त्यांचा तिथे वाढदिवस साजरा करतो. आपल्या भारतीय संस्कृतीनुसार आपण वाढदिवस साजरा करतो. लहान मुलींच्या माध्यमातून त्यांचं औक्षवण करणं, त्यांचा सन्मान देणं, त्या परिवाराला सुद्धा आनंद होतो. आणि अशा लोकांच्या भावना आहेत की लोक इथे आल्यावर डोळ्यातून त्यांची अश्रुधारा व्हायला लागतात की आम्ही कधी ह्या गोष्टी बघितल्या नाही आणि हे असं असतं हे आम्हाला माहीतच नव्हतं. तुम्ही खूप चांगला प्रकल्प चालवता. म्हटलं आम्ही कोणी चालवणार नाही, हा प्रकल्प समाजाचा आहे, आम्ही फक्त याचे निमित्त मात्र आहोत, आम्ही फक्त काम करतो आहोत, बाकी सगळा अकोल्याचा हा प्रकल्प आहे, सगळ्या समाजाचा आपला प्रकल्प आहे हे सांगण्यात आम्ही हे करतो. आपल्या इथे 33 लोकांचा स्टाफ आहे सर. अच्छा. आणि जवळपास 3-3.5 लाख रुपये महिन्याचा खर्च आहे. मला सांगताना अतिशय आनंद होतो की आम्हाला पावती पुस्तक घेऊन समाजामध्ये बाहेर निघण्याची गरज नाही. समाज तिथे येऊन अतिशय आनंदाने ही सगळी जबाबदारी स्वीकारतो आहे. आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत, आम्ही काम करतो. अतिशय छान पद्धतीने सरांनी त्यांच्या प्रकल्पाबद्दल आपल्याला माहिती दिली. धन्यवाद सर. सर, मला असं विचारायचं आहे की आपल्या गायत्री बालिकाश्रम व उत्कर्ष शिशुगृहामध्ये मुलामुलींची संख्या किती आहे? मान्यता आपल्याला 100 मुलींची आहे गायत्री ग्राम विकास संस्थेच्या गायत्री बालिकाश्रममध्ये. आजच्या तारखेला 58 तिथे बालिका, आपल्याला मोठ्या बालिका आहेत ज्या 7 ते 18 वर्षाच्या आहेत, विभिन्न वयोगटाच्या आहेत. तसंच उत्कर्ष शिशुगृहामध्ये मान्यता जरी 10ची असली तरी आपल्या इथे 25 बालकं आज तिथे आहेत जे 0 ते 6 वर्षाच्या वयोगटातील आहेत. सर, आपल्याकडे असलेल्या मुलामुलींची आपण सुरक्षा कशी घेतो?
आणि त्यांचं शिक्षण, त्यांचं स्वास्थ्य हे कसं जोपासलं जातं? नक्कीच आपण हा प्रकल्प जेव्हा सुरू केला, आपला उद्देशच हा होता की ही जी बाळं आहेत किंवा या ज्या मोठ्या मुली आहेत, ह्या मुलींचं आरोग्य पण जोपासलं गेलं पाहिजे, त्यांचा विकाससुद्धा झाला पाहिजे आणि समाजामध्ये ज्या कुपद्धती आहेत त्यांच्यापासून त्यांचं संरक्षणसुद्धा झालं पाहिजे, याचा आपण विचार करूनच प्रकल्पाला सुरुवात केलेली आहे. जी छोटी बाळं आहेत त्यांचा प्रश्न येत नाही, ते आपल्या इथे असतात. प्रकल्पामध्ये त्यांची पूर्ण सुरक्षा केली जाते. सुरक्षेसोबत जो आरोग्याचा प्रश्न उपस्थित होतो तो अतिशय महत्त्वाचा आहे, ज्यामध्ये आपल्याकडे आलेली जी बाळं आहेत ही विना आईची बाळं असतात किंवा जेव्हा गर्भधारणा होते तेव्हापासूनच ती नको असलेली बाळं असतात. त्यांचं संगोपन तसं झालेलं नसतं. आईच्या पासून वेगळी असलेली बाळं ही आपल्याकडे येतानाच आजारी असतात. त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. आपल्या संस्थेच्या माध्यमातून मुलांच्या सगळ्या प्रकारच्या ज्या टेस्ट असतात त्यासुद्धा केल्या जातात. त्यांची आयक्यू टेस्ट केलं जातं. बाळ गतिमंद मतिमंद आहे का त्याची पण टेस्ट केलं जातं. आणि सगळ्या टेस्ट केल्यानंतर जर समजा त्या बाळामध्ये काही कुठल्या गोष्टीची कमी असेल तर त्याचा योग्य हा उपचार करून नंतरच त्या बाळाला आपण काराच्या माध्यमातून दत्तक देण्याकरता तयार करत असतो. हा झाला लहान बाळांचा प्रश्न. मोठ्या मुली ज्या 7 ते 18 वर्षाच्या वयोगटातल्या आहेत त्या मुली शाळेमध्ये सुद्धा जातात. त्यांची सुरक्षा बघावी लागते सर. तर आपल्या शाळेमध्ये जाताना किंवा त्यांना आणताना एका वाहनाची व्यवस्था आपण केलेली आहे आणि वाहनामधूनच त्यांचं नेणं आणणंसुद्धा आपण करतो. तसेच आपल्याजवळ ॲम्ब्युलन्ससुद्धा संस्थेची ॲम्ब्युलन्स आहे. त्या ॲम्ब्युलन्समध्ये सुद्धा आपण त्या बाळांची पूर्ण आरोग्याची आणि ने आण करण्याची व्यवस्था केलेली असते. तसेच मुली आपल्या प्रकल्पामध्ये जेव्हा राहतात, प्रकल्पाची इमारत अशी काही सुसज्ज पद्धतीने तयार केलेली आहे की त्यामध्ये सहजासहजी बाहेरचा व्यक्ती कोणी आतमध्ये जाऊ शकत नाही. तसेच CCTV कॅमेरासुद्धा आपल्या इथे पूर्ण चारी बाजूनी इमारतीच्या लावल्या गेलेल्या आहेत. कारण आपल्या इथे आलेल्या ज्या मुली आहेत त्या 7 ते 18 वर्षाच्या वयोगटातल्या जेव्हा असतात त्या काही FIRच्या माध्यमातून सुद्धा आलेल्या असतात. बरोबर. आणि FIRच्या आलेल्या मुली थोडंसं तिथे राहण्यास उत्सुक नसतात. त्यांना त्यांच्या मनाचं करायचं असतं. बालमन आहे. 15-16 वर्षाच्या ज्या बालमनाच्या मुली असतात त्यांना त्यांच्या मनाचं करायचं असतं आणि कुठेतरी करायला मिळत नाही आणि म्हणून पळून जातील किंवा काही विपरीत करतील. ह्या सगळ्या गोष्टींपासून त्यांची सुरक्षा व्हावी, त्यांना योग्य मार्गदर्शन व्हावं आणि त्या पुन्हा आपल्या जीवनामध्ये पुन्हा व्यवस्थित एकरूप व्हाव्यात यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि म्हणून तशी इमारतीची व्यवस्थासुद्धा आपण केलेली आहे सर. बाहेर सुरक्षा रक्षक आहेत, आतमध्ये गेल्यावर आया आहेत, काळजीवाहक आहेत. ह्या सगळ्यांच्या सहकार्याने त्यांच्या प्रयत्नातून आपण सगळ्या बाळांची योग्य ती व्यवस्था करतो. प्रेक्षक हो, सरांनी सांगितल्याप्रमाणे आजपर्यंत जवळपास 134 मुलांचं ॲडॉप्शन झालेलं आहे, म्हणजे त्यांना दत्तक देण्यात आलेलं आहे. म्हणजे ही खरं म्हणजे चांगली बाब आहे. सर, मला प्रश्न असा विचारायचा आहे की मूल दत्तक घेताना जी समाजातील घटक आहेत तर ते मुलामुलींमध्ये कुठला भेद तुम्हाला केलेला जाणवला का? किंवा आम्हाला मुलगा हवा आहे किंवा मुलींबद्दल मुली नकोत अशी टाळाटाळ ही बाब कुठे जाणवली का? आता असं जाणवत आहे की आता तुम्ही जसं सांगितलं की आपण 134 बाळं दत्तक दिलेली आहेत. पण 134 बाळं दत्तक दिल्यानंतर आपल्या इथनं 75 मुली दत्तक गेलेल्या आहेत आणि त्या तुलनेमध्ये फक्त 59 मुलंच दत्तक गेलेली आहेत. मुलींचं दत्तकाचं प्रमाण, दत्तक स्वीकारण्याचं प्रमाण हे जास्त आहे. आज येणारे परिवार आम्ही बघतो की सांगतात की आम्हाला म्हणजे बायोलॉजिकली मुलगा आहे पण आम्हाला मुली पाहिजे, आम्हाला मुलगी पाहिजे, आमच्या बाळासाठी आमच्या मुलासाठी आम्हाला बहीण पाहिजे आहे, बहिणीचं प्रेम मुलीचं प्रेम आम्हाला हवं आहे असे म्हणणाऱ्यांची संख्या खूप आहे. त्यामुळे मला अतिशय आनंद आणि गर्व वाटतो की येणारा जो काळ आहे समाजातला की मुलींकडे जे थोडंसं
वेगळ्या भावनेतून दुजा भावनेतून जे बघितलं जायचं ते कुठेतरी आता थांबत आहे. पण सोबतच एक दुसरी बाजूसुद्धा आहे की आपण जर जसं एक म्हणतो की एका नाण्याच्या दोन बाजू असतात, तर मुली ह्या 75 दत्तक गेल्या, पण त्या मुली 75 आमच्याकडे आल्यासुद्धा आणि म्हणून त्या गेल्या. म्हणजे कुठेतरी आणखीन काही समाजातले असे लोक आहेत की आमचं दुर्दैव आहे समाजाचं की ते मुलींना आजही सोडून देतात आणि म्हणून मुली आमच्याकडे येतात. परंतु त्या मुलींचं भविष्य उज्ज्वल होईल, त्या मुलींना स्वीकारणाऱ्यांची संख्या सर आज खूप मोठी आहे. त्यामुळे हा जो भेदभाव आज कुठेही राहिलेला नाही. आपल्या इथे असलेल्या मुलामुलींचे संगोपन करत असताना तिथे असलेल्या मुलांचं संगोपन व जेव्हा ते तुमच्या संस्थेतून 18 वर्षानंतर, कारण शासनाची मर्यादा ही 18 वर्षापर्यंतची आहे, तर 18 वर्षानंतर त्यांची पुढचं संगोपन, त्यांची कार्यकुशलता, त्यांना बाहेर पडताना काही अडचणी येऊ नये समाजामध्ये जगताना, त्यासाठी त्यांना व्यवहारासाठी काही कार्यकुशलता त्यांना अवगत करून देणे, याला आपण आफ्टर केअर, फोस्टर केअर असं जे म्हणतो, तर त्याबद्दल नेमकं भारतीय संस्कृतीमध्ये ही प्रथा नव्हती पूर्वी. आणि एकत्र कुटुंब असल्यामुळे जर अशा एखाद्या बाळावर आपलं छत्र हरवण्याची वेळ आली तर त्याला परिवारातले इतर व्यक्ती स्वीकारून घ्यायचे. बरोबर. त्यामुळे ह्या गोष्टी येत नव्हत्या. परंतु परिवार विभक्त होत गेले, जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी परिस्थिती अनुरूप राहिलेली नाही आणि म्हणून शासनाने काही योजना सुरू केल्या. शासनसुद्धा चांगल्या योजना राबवत असतं, फक्त त्या समाजापर्यंत येत नाही. शासनाचं अतिशय चांगलं काम आहे. जसं आपण ॲडॉप्शनच्याबद्दल आपण विचार केला की जी लहान बाळं असतात ती लहान बाळं ॲडॉप्शन करता जातात, ती 2-3 महिन्यामध्ये जेव्हा ते होतात, 6 महिन्याचे होतात, त्यानंतर ते ॲडॉप्शन करता बाळं जात असतात. तसंच ज्या 7 ते 18 वर्षाच्या वयोगटातल्या ज्या मुली आहेत, ज्या लिगल फ्री झालेल्या आहेत, ह्यासुद्धा ॲडॉप्शन करता जातात. आपण मला सांगताना आवडेल की अशा 2 मुली ज्या 12-13 वर्षाच्या वयोगटातल्या आहेत, त्यांना स्वीकारण्याकरता सुद्धा 2 परिवार आपल्यामध्ये आले आणि 2 मुलींचं, इतक्या मोठ्या मुलींचं ॲडॉप्शन हे आपल्या संस्थेच्या माध्यमातून केलं गेलं. हे महाराष्ट्रातली महत्त्वाची घटना आहे. याची जी नोंद आहे ही महाराष्ट्राच्या या कार्यालयामध्ये झालेली आहे. हा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. तसंच मी आपल्याला सांगू इच्छितो की शासनाची जी फॉस्टर केअर नावाची जी संकल्पना आहे, ज्याला आपण संगोपनासाठी जाणं म्हणतो, संगोपन ज्याला म्हटलं जातं मराठीमध्ये, ती सुद्धा योजना कागदावर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परंतु ती समाजापर्यंत पोहोचली पाहिजे याच्यासाठी आपल्या प्रकल्पाच्या माध्यमातून एक छोटा स्नेहसंगम नावाचा कार्यक्रम मागच्या 2 वर्षाच्या आधी आपण मोठ्या प्रमाणामध्ये राबवला आणि समाजातल्या अशा लोकांना तिथे बोलावलं की ही जी मुलं आहेत, ह्या ज्या मुली आहेत, यांचं हे आश्रम हे त्यांचं घर नाही, तर त्यांना हक्काचं घर मिळावं, त्यांना आईवडील मिळावे, त्यांना शिक्षणासाठी वगैरे जेव्हा ते घराच्या बाहेर निघतील तर त्यांच्या मित्रमैत्रिणींनी त्यांना तुम्ही आश्रमातले कोणीतरी आहात असं त्यांच्याकडे या भावनेतून पाहू नये, त्यांना सन्मान मिळावा, त्यांना त्यांची स्वतःची ओळख मिळावी, याकरता जी शासनाची फॉस्टर केअर नावाची एक संकल्पना आहे ती आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण राबवतो. सर्वप्रथम 2 वर्षाच्या आधी शहरातले गणमान्य लोकांना एकत्र केलं आणि विनंती केली की ही शासनाची जी फॉस्टर केअर पद्धती आहे याला तुम्ही स्वीकारा. आपण आपल्या घरी गणपती आणतो, गणपतीची 10 दिवस 11 दिवस खूप सेवा करतो सर. बरोबर. आणि आपण स्वतःला धन्य मानतो. परंतु भारतीय संस्कृती जरी मूर्तीमध्ये देव पाहते, तर भारतीय संस्कृतीमध्ये लहान मुलांमध्ये देव पाहण्याची एक मोठा भाव, मोठी श्रद्धा आहे. बरोबर. आत्ताच आपल्या नवरात्र आपल्या इथे होऊन गेलं. नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला खूप महत्त्व आहे. बरोबर. आणि कन्यापूजन करताना घरोघरी कन्या बोलावली जाते, त्यांचे पाय धुतले जातात, त्यांची पूजा केली जाते, त्यांची सेवा केली जाते. आपल्या परिसरातल्या मुलींना आपण एकत्र करतो, त्यांची पूजन करतो आणि आपलं स्वतःला धन्य मानतो की आम्ही कुठल्या तरी एका देवीची पूजन केलेलं आहे. गणपतीचं पूजन करताना लहान मुलांना आपण गणपतीचं स्वरूप पाहतो त्याच्यामध्ये.
तर ही जाणीव समाजामध्ये करून दिली आणि 2 वर्षाच्या आधी गणपतीच्या काळामध्ये आपल्या प्रकल्पातनं 7 मुली आपण काही कुटुंबांमध्ये एक 10 दिवसांकरता त्यांना आपण तिथे दिलं. शासनाची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली. मान्य बालकल्याण समितीचं त्याला खूप मोठं सहकार्य लाभलं. या सहकार्यातून आणि महिला बाल विकास कार्यालयाचं जे आपल्याला सहकार्य लाभलं, त्या कार्यालयाच्या सहकार्यातनं आपण कायद्याच्या याच्यामध्ये राहून, कायद्याच्या रचनेमध्ये राहून या मुलांना 11 दिवसाकरता संगोपनाकरता दिलेलं आहे. असा अनुभव आला की जेव्हा आपले मुलं हे परत आपल्या प्रकल्पामध्ये घेऊन ते आईवडील आले, तर ते आईवडील आणि ती मुलं ते इतकं त्यांचं नातं घट्ट झालं होतं की त्यांना त्या मुलांना घरी सोडून जाणं खूप कठीण झालं होतं. आणि त्यांचं तेव्हाचं जे अतिशय भावनिक जे वातावरण तयार झालं ते मी अनुभवलेलं आहे सर. याला म्हणतो आपण फॉस्टर केअर. शासन खूप चांगल्या योजना राबवतं, पण त्या समाजापर्यंत पोहोचून त्यांचं कार्यान्वय करणं हे आपल्या संस्थेचं महत्त्वाचं काम आहे. हा एक भाग. दुसरा भाग तुम्ही म्हटलं की ज्या मुली 7 ते 18 वर्षाच्या वयोगटातली मान्यता आपल्याला आहे, आपण नक्कीच बरोबर सांगितलं सर. परंतु मग त्याच्यानंतर त्यांचं काय, त्यांना समाजामध्ये काय स्थान आहे, ते त्यांच्या आत्मनिर्भर व्हाव्यात याच्यासाठी आपण काय करतो, हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. बरोबर. तर आपल्या इथे आपण मी पहिले पण सांगितलं की 7 ते 18 वर्षाच्या वयोगटातली मुलं हे शाळेमध्ये जे जाणारी मुलं आहेत त्यांना आपण शाळेमध्ये पाठवण्याची पूर्ण व्यवस्था करतो. आपल्या बाजूच्या परिसरातल्या शाळांमध्ये त्यांची ॲडमिशनसुद्धा आपण करून दिलेली आहेत. मला सांगताना आनंद होईल की दरवर्षी मागच्या 3-4 वर्षापासून 4-5 मुलं आपले 10वा आणि 12वा वर्ग पास होतात आहेत आणि चांगल्या मार्कांनी पास होतात आहेत. मागच्या 2 वर्षामध्ये मायक्रोबायोलॉजीला आपल्या इथल्या 2 मुलींची ॲडमिशनसुद्धा झालेली आहे. आपण त्यांच्या शिक्षणाकडे विशेष करून लक्ष देत असतो. आणि सोबतच मुलींमध्ये त्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून क्राफ्टचं जे क्राफ्ट आपण तयार करतो, जे छोटे मोठे फुलं, पाय पुसणे, आपल्यामध्ये आपण सर कोरोनाच्या काळामध्ये मास्क तयार करून घेण्याचं सुद्धा आपण काम मुलांजवळून शिकवलं त्यांना आणि करून घेतलं. म्हणजे मुलांचे केलेले मास्क आपण समाजामध्ये दिले आणि समाजाने ते मोल देऊन विकत घेतले. त्या पैशातून आपण आपल्या संस्थेला, आपल्या मुलांना त्याच्यातून आपण खाऊ आणले, त्याच्यासाठी कपडे आणले, त्यात हातभार लागला. तर मुलांमध्ये सुद्धा आत्मनिर्भरतेची म्हणजे जे आपल्या माननीय पंतप्रधानांनी सांगितलं आहे की आत्मनिर्भर बना, आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे, त्याच्यावर आपण आपलं काम केलेलं आहे आणि मुलांना त्याचे धडे आपण देतो. सोबतच आपल्या प्रकल्पामध्ये एक छोटीशी संगणक कक्ष आपण केलेला आहे, ज्या ठिकाणी 10 मोठे कॉम्प्युटर आहेत, संगणक आहेत. संगणकांचे शिक्षण देण्याकरता एक शिक्षिका सातत्याने तिथे येत असते. आपल्या छोट्या छोट्या मुलांनासुद्धा जे बेसिक नॉलेज संगणकाचा सर्वांना आहे. सगळे मुलं आपले टायपिंग करू शकतात. MSCIT त्यांचं झालेलं आहे. आपण त्याचा पण प्रयत्न करतो. सोबतच जे संगीतामध्ये ज्या मुलांना आवड आहे त्याकरता संगीताचा शिक्षक आपण नेमून दिलेला आहे. तो रोज येतो, मुलांना संगीत शिकवतो. तबला, पेटी याचीसुद्धा व्यवस्था सर आपल्या इथे आहे. साऊंड सिस्टीम आपल्या इथे योग्य पद्धतीने आहे. ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्था प्रकल्पामध्ये आहे. सोबतच शिलाई मशीन केंद्रसुद्धा आपल्याजवळ आहे. 5 शिलाई मशीन आपल्याजवळ आहेत. एक शिक्षिका त्याच्यासाठी सुद्धा नियुक्त केलेली आहे. महत्त्वाचं सांगायचं म्हणजे समाजामध्ये जेव्हा मुलगी बाहेर जाईल तर तिला स्वतःचं सुरक्षासुद्धा करता आली पाहिजे. म्हणून व्यायामाचे वेगवेगळे योग आणि लाठीकाठी याचं सुद्धा प्रशिक्षण देण्याकरता संध्याकाळचा वेळ आपण राखून ठेवलेला आहे सर. सोबत मुलीवर चांगला संस्कार व्हावा. मुलगी आपल्या इथून जेव्हा दुसऱ्या घरी जाईल, जसं आपल्या घरामध्ये आपली मुलगी संस्कारी व्हावी, जेणेकरून ती जेव्हा दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, सून म्हणून जाणार आहे, तर तिला तो परिवार सांभाळता आला पाहिजे, तो आपलासा करता आला पाहिजे, ती कुठे मागे पडू नये याचा आपण नेहमी प्रयत्न करतो. तसा प्रयत्न आमच्या प्रकल्पातल्या काही महिला ज्या आहेत, संचालक मंडळ आहे, त्यांच्या माध्यमातून केला जातो. मुलींना सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे आमची प्रार्थना, त्यांच्यावर संस्कार ह्यासुद्धा आपण अतिशय कटाक्षाने करून घेतो. पाककलेमध्ये सुद्धा निपुण झाल्या पाहिजे याचासुद्धा आपण पूर्ण प्रयत्न करतो. त्यासाठी समाजातले विभिन्न मंडळं, विभिन्न संघटन येतात आणि त्यांना मुलींना शिकवण्याचा सुद्धा तिथे वेगवेगळे प्रयोग आपण करतो. मुलींचं समुपदेशन करण्याचा सुद्धा आपला प्रयत्न सातत्याने सुरू असतो. शहरातले जे मान्यवर लोक आहेत, जे समुपदेशक आहेत, त्यांचंसुद्धा नियुक्ती आपली इथे आपण केलेली आहे सर. आणि मला आनंद वाटतो की आपण याच्यातनं मागच्या 2 वर्षामध्ये 5 मुलींचे लग्न आपण लावून दिलेले आहेत, ज्या आज त्यांच्या परिवारामध्ये सुखाने समाधानी राहतात आहेत आणि दिवाळी दसऱ्याला माहेरपणासाठी आपल्या प्रकल्पात येत असतात. आणि आपण त्यांचं माहेरपण
सुद्धा चांगल्या आनंदाने जोपास आपण जोपासत असतो. वा, फार अभिनंदनीय असं कार्य आहे सर. म्हणजे एका कुटुंबामध्ये आई वडील आणि वरिष्ठ मंडळी जे संस्कार घडवत असतात ते संपूर्ण संस्कार या शिशुगृहामध्ये आणि या बालिकाश्रमामध्ये दिले जातात. वा, फार छान गोष्ट. सर, मला असं विचारायचं आहे की आपण सांगितलं की दाते, आपल्या इथे येणारे वाढदिवस साजरे करणारे लोक आपल्या इथे येतात. ती लोक येतात, त्यांचा वाढदिवस साजरा करतात, मुलांना कपडे लत्ते किंवा खाण्याच्या वस्तू पुरवल्या जातात. तिथे दिवसभर तास 2 तास दिवसभर ती मंडळी स्वतः आनंद व्यक्त करते. कुणाचे डोळे तराळत असतील, तुमच्या इथली मुलं आनंदितही होत असतील भेटवस्तूंमुळे. पण जेव्हा ती व्यक्ती परतून जातात आणि यांची संध्याकाळची एकटेपणाची वेळ येते, तर त्यावेळेस आपलं मन आपल्याला खात असेल. तर समाजाचा आपल्या इथे असलेल्या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, ह्याचे अनुभव तुम्ही घेतले असतील. तर नेमकं समाजामध्ये असे काय बदल व्हावे, समाजाने यांना स्वीकारण्यासाठी आणखीन पुढचं पाऊल काय टाकावं असं आपल्याला वाटतं? अगदी बरोबर आहे सर. कारण प्रकल्प ही जी आश्रम आहेत, शासनाने आणि समाजाने आता हे स्वीकारलं आहे की एक हा जो अनाथ हा शब्द जो आहे यापासून मुक्ती मिळावी हा शब्दच नसावा. बरोबर. किंबहुना ह्या प्रकल्पांची गरजच भासू नये याच्यासाठी आम्ही प्रयत्नरत असतो. आणि या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून मधल्या काळामध्ये एक कार्यक्रम आपण राबवला की अशी लोक जी मान्यवर आहेत, जी मोठी आहेत, ज्यांना समाजामध्ये स्थान प्राप्त झालेलं आहे किंवा त्यांनी समाजामध्ये स्थान प्राप्त करून घेतलेलं आहे. कोणी जज आहेत, कोणी डॉक्टर आहेत, कोणी पोलीस अधिकारी आहेत, कोणी समाजामध्ये आणखीन मोठ्या स्तरावरती पोहोचलेले आहेत. अशांचं एक एकत्रीकरण मागच्या 2 वर्षाच्या आधी स्नेहसंगम नावाच्या कार्यक्रमामध्ये आपल्या माध्यमातून, संस्थेच्या माध्यमातून करण्यात आलं. सोबतच असे जे परिवार आहेत की ज्या परिवारांनी 134 परिवार की ज्या परिवारांनी दत्तक बाळा स्वीकारलेलं आहे, अशांचं आणि जे मोठे झाले आहेत अशांचं एक एकत्रीकरण आपण घेतलं. आणि सोबत शहरातले मान्यवर 1000-1200 लोकांना एकत्र केलं. दिवसभराची कार्यशाळा चालली की आम्ही ह्या मुलांना त्यांचं सन्मानाचं स्थान समाजामध्ये कसं देऊ शकतो, त्यांना या समाजामध्ये जो मेनस्ट्रीममध्ये आणण्याचा जो प्रयत्न आहे तो आपण कसा करू शकतो. त्यामध्ये माननीय मंत्री महोदय आले होते, सरकारी अधिकारी आले होते, शहरातले प्रतिष्ठित लोक होते, दानदाते होते आणि सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असलेले सामाजिक कार्यकर्तासुद्धा होते. यांना सगळ्यांना घेऊन आपण हा कार्यक्रम राबवला आणि सगळ्यांनी एका सुरामध्ये सांगितलं की अनाथ आश्रम मुक्त, अनाथ मुक्त भारत हा असला पाहिजे आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या योजना राबवतो. यावर्षीचं आमचं जे दरवर्षी आम्ही जो आमचा वर्धापन दिवस असतो त्या वर्धापन दिवसाला नवीन उपक्रम राबवतो. यावर्षीचा उपक्रम आपली घोषणा आता 2021च्या वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही करणार आहोत. अकोला जिल्ह्यामध्ये सुरुवात अकोला जिल्ह्यापासून आपण करणार आहोत. अकोला जिल्ह्यामध्ये अशी मुलं की ज्यांना काळजीची संरक्षणाची गरज आहे, ज्यांना सांभाळ करणारं कोणी नाही, ग्रामीण भागातसुद्धा अशांचं एक सर्वे करून त्यांचा अहवाल एकत्र करून त्यांच्यासाठी आपण काय काम करू शकतो याचा प्रयत्न आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण करत आहोत. आणि तुम्हाला सांगायला आनंद होईल, जर समाजाचा काही अंशी अशा लोकांचा अनुभव असा आहे की बाबा हे मुलं नको असलेली बाळं आहे, त्यांच्याकडे हीन भावनेतून पाहण्याची जी एक पद्धत होती सर ती आता राहिली नाही. आता खूप आपुलकीने प्रेमाने लोक येतात. मी अशी लोक पाहिलेली आहेत की त्या बाळांच्या खोलीपर्यंत जातात आणि ती बाळं जेव्हा ती तिथे दिसतात छोटी छोटी, त्यांना न राहून तिथून पळत सुटतात, प्रकल्पाच्या बाहेर जाऊन डायरेक्ट थांबतात. आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा असतात आणि सर म्हणतात आम्हाला तुम्ही सांगा काय करायचं, आम्ही तिथपर्यंत येऊन बघू शकत नाही आणि पाय पकडतात की तुम्ही हे काम कसं करता.
म्हटलं आम्ही करतो आहोत, आम्हाला सवय झाली, तुम्ही पण या. नुसतं आशू ढाळून होणार नाही, तर तुम्ही या सगळ्या आपल्या कामामध्ये सहभागी व्हा. आणि लोकांनी जबाबदारी स्वीकारली आहे सर. असं मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत की जे या मुलांकडे खूप आदराने आणि खूप आपुलकीच्या भावनेतून वागतात आणि त्यांना स्वीकारतात आहेत. त्यामुळे तो जो भाव होता तो आता राहिला नाही. आणि हा जो प्रेमाचा, आपुलकीचा, जबाबदारीचा, कर्तव्याचा जो भाव आहे तो वृद्धिंगत झालेला आहे. समाजामध्ये असे बदल घडावे, समाजाने आपल्या घटकाचाच एक भाग म्हणून त्यांना स्वीकारणं हे फार चांगली बाब आहे सर. आणि यामध्ये सकारात्मक बदल घडत आहेत हे तुमच्या तोंडून ऐकून फार आनंद वाटला. सर, मला असं विचारायचं आहे की शासनाकडून हे जे शिशुगृह व बालगृह आहेत यांच्या सुविधाबाबत, यांच्या नियमाबाबत आणखीन काय बदल व्हावे असं आपल्याला वाटतं? सर, जितकं ज्या संवेदनेतून आपण काम करतो आहोत, प्रकल्पाच्या ज्या संस्था काम करत आहेत, शासनाची संवेदना खूप चांगली आहे. आता नुकताच आपल्याला माहीत असेल की शासनाने अशा प्रकारच्या बालकांसाठी 1% जे आरक्षण आहे ते घोषित केलेलं आहे आणि त्याचा फायदा आता या बाळांना होणार आहे. बरोबर. नक्कीच शासनाचं अभिनंदन मी या ठिकाणून आपल्या मंचावरून करतो. आपल्या बालकल्याण विभागाचे जे माननीय मंत्री आणि बाकी जे काही लोक आहेत त्यांचं अभिनंदन अधिकाऱ्यांचं करतो की त्यांनी अतिशय चांगलं पाऊल हे उचललेलं आहे. ज्यांनी कोणी पुढाकार यासाठी घेतला असेल, खूप चांगला निर्णय शासनाचा झालेला आहे. परंतु आणखीन खूप काही करण्यासारखं आहे. समाजामध्ये अशा संस्था, वेगवेगळ्या समाजातली ही सामाजिक दायित्व जोपासणारी अशी लोक आहेत, ते काम करायला तयार आहेत. शासनाने पुढे येऊन त्यांना मदत करावी. जशी आपली संस्था आहे, संस्थेला आम्ही तर आपल्या या संस्थेच्या माध्यमातून कुठल्याही सरकारी धनाचा किंवा सरकारी ग्रँटचा आम्ही अपेक्षा ठेवून कधीही कार्य केलेलं नाही. पण अशा ज्या संस्था आहेत, सगळ्याच संस्था आर्थिक दृष्टीने सक्षम असतील असं नेहमी होत नाही सर. बरोबर. तर अशा संस्थांचा शोध घेऊन, अशा व्यक्तींचा शोध घेऊन की ज्यांना आपण शासनाची जर मदत मिळाली तर आणखीन चांगल्या प्रकारे प्रकल्प उभे होऊ शकतात. किंवा ह्या जे काही मुलं आहेत, जसं आपण आत्मनिर्भर मुलं व्हावे याकरता प्रयत्न करतो आहोत, त्यासाठी शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या जर या प्रकल्पांपर्यंत जर पोहोचू शकल्या आणि आपण त्या मुलांना आणखीन जर त्यांच्यातले जे सुप्त गुण आहेत त्यांना जर आपण उभारी देऊ शकलो तर मला वाटतं की शासनाची खऱ्या अर्थाने त्याला मदत मिळेल आणि ह्या मुलांसाठी आणखीन काहीतरी आपण चांगलं केल्याचं शासनाला आणि आपल्याला सगळ्यांना, समाजाला समाधान लाभेल. सर, आपले उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालिकाश्रम इथल्या मुलामुलींची दिनचर्या व तिथे सेवा देणाऱ्या, सेवा शुश्रूषा करणाऱ्या काही स्टाफचे मनोगत आमच्यासोबत चित्ररूपात आहेत. आपल्या प्रेक्षकांना आपण ते दाखवूयात. हो सर, मलाही आवडेल आपल्या समाजापर्यंत आपल्या माध्यमातून जर हे सगळं पोहोचू शकलं तर याचा चांगला सकारात्मक परिणाम आपल्याला मिळेल. खूप चांगलं होईल. वा. एका घरामध्ये जसे मुलामुलींना संस्कार दिले जातात, ती घरामधली मुलांची दिनचर्या असते अगदी तशीच, काही अंशी त्यापेक्षा जास्त शिस्तबद्ध आणि काळजीपूर्वक, काळजीवाहक अशी आपल्या इथली दिनचर्या व इथल्या सेवेकऱ्यांची सेवा शुश्रूषा बघून सर अगदी भारावून गेलो. गणेश काळेकर सरांनी सांगितल्याप्रमाणे उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालिकाश्रमाच्या सर्व
संस्थेच्या सभासदांचे खरोखर अभिनंदनच करायला पाहिजे. ही बाब खरोखर अभिनंदनीय आहे. आणि समाजाला सुद्धा मला असं सांगावंसं वाटेल की खरोखर या देशामध्ये, या समाजामध्ये वृद्धाश्रम, अनाथाश्रम, बालिकाश्रम हे निर्माण होणं हेच एक दुर्दैव आहे. पण तरीसुद्धा आपल्याला ते स्वीकारावं लागतं आहे. असो, मला आपणाला एकच आव्हान करायचं आहे या मंचावरून की हे सुद्धा समाजाचा एक घटक आहे. आपल्या परिवारात, आपल्या दिवाळीत आपण दिवे लावताना, दिव्यांचा आनंद घेत असताना एका दिव्याचा उजेड अशा एका मुलामुलीच्या आयुष्यात सुद्धा व्हावा, ही गोष्ट निश्चित बघायला हवी. हे आपलं समाजाविषयीचं ऋण आहे, हे विसरून चालणार नाही. आणि हा सुद्धा एक परिवार आहे. आपल्या परिवारात होणाऱ्या आनंदाचे क्षण त्यांच्यासोबत आपण घालवायला हरकत नाही. आपल्या इथे होणारे सण उत्सव यामध्ये या मुलामुलींना सामील करायला काहीच हरकत नाही. ही बाब जर आपण बघितली तर त्यांना तुमच्याविषयी आणि तुम्हाला त्यांच्याविषयी आणि संपूर्ण जगाला आपल्या देशाविषयी अभिमान व आदर निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. सर, आपण सर्व प्रेक्षकांनी, सर्व समाजाने या प्रकल्पाला सढळ हाताने मदत करण्याची गरज आहे. तर मी या मंचावरून असं आवाहन करेल की आपण मदतीचा हात पुढे करावा. इतकं बोलून आपण इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूया नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आनंदी राहा, सुरक्षित राहा.